हनुमान, राम नाम असलेली ही मुद्रिका सीतेला दाखव। सीतेला विश्वास बसेल की तू माझ्याकडूनच आला आहेस, माझा प्रिय सखा आहेस। सीता आपला संदेह संकोच विसरून तुला आपल्या मनातली व्यथा सांगेल। हनुमान, हनुमान, सीतेला सांग, जेव्हापासून ती दुरावली आहे, तिच्या विरहाच्या व्यथेने व्याकुळ रामाचे हे शरीर निर्जीव असल्याप्रमाणे आहे। तिला सांग, तिचा शोध लागल्यानंतर आम्ही लवकरच तिला परत आणू। हनुमान, गौरी, गणेश, महेश तुझे संकल्प सिद्ध करतील आणि आपल्या सर्वांचे मनोरथ पूर्ण करतील। प्रभू, जय श्री राम। तुझा राम आता जिवंत नाही सीते। आमच्या महावीर महापराक्रमी पुत्र इंद्रजित याने त्या रामाचा वध करून त्याचं कापलेलं शीर तुला भेट म्हणून पाठवलं आहे। नाही, असं नाही होऊ शकत। आमच्या रघुनंदनांना काही होऊ शकत नाही, हे असंभव आहे। आमच्या रघुनंदनांना काहीही होणार नाही। नाही, काय झालं सीता? असं ऐकलंय की तुमचे पती कायमचेच निद्राधीन झाले आहेत। नाही, असं नाही होऊ शकत। आमचा विश्वास नाहीये यावर, नाही आमचा विश्वास। रामाचे कापलेले शीर पाहूनही तुमचा विश्वास बसला नाही सीता? हे असंभव आहे। असंभवचे संभव करणे हे लंकेश पुत्र इंद्रजितच्या डाव्या हाताचा खेळ आहे। व्हायचे ते घडलेच आहे सीते। रामाचा मृत्यू झाला आहे। नाही, नाही। ही सुवार्ता ऐकून तर तुम्हाला हर्ष व्हायला हवा ना सीता? आता तुमच्या आणि लंकेशांच्या विवाहात कोणतीच बाधा उरली नाही। आता तुमच्याकडे लंकेशांची महाराणी होण्याव्यतिरिक्त कोणताच उपाय उरला नाही। आता तुमचे पती कधीच लंकेत येणार नाहीत। असत्य सांगते आहेस तू? नाही, हे सत्य आहे। रामाचा मृत्यू झाला आहे। रघुनंदन! सीते, बंधू, काय झाले? लक्ष्मण, असं वाटलं जणू माझ्या सीतेने हाक मारली। काय? लक्ष्मण, सीतेच्या हाकेत भीती वाटत होती। तिची हाक सांगत होती की ती भयभीत आहे। अवश्य सीता संकटात आहे लक्ष्मण, काही अनर्थ झालाय। कदाचित हे आपल्या मनाचे खेळ असतील।
कदाचित आपण एखादं वाईट स्वप्न पाहिलं असावं. नाही लक्ष्मण, मी कुठलंही स्वप्न नाही पाहिलं. तिच्या आवाजात तिचं मनोधैर्य ढासळल्यासारखं वाटत होतं. कसा पती आहे मी, ना तिचं रक्षण करू शकतोय, ना तिच्यापर्यंत पोहोचू शकतोय, ना तिची चिंता दूर करू शकतोय, ना तिला धीर देऊ शकतोय. लक्ष्मण, असं नाही आहे बंधू. वहिनींचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही आता या क्षणी भावनेच्या अधीन होऊन आपल्या शौर्यावर आणि सामर्थ्यावर शंका घेत आहात. आपण तर सर्व समर्थ आहात. लक्ष्मण, माझ्यासारखा असमर्थ कोणी नसेल. इतके दिवस झाले, मला तर अजून हेही माहित नाही की माझी प्रिय पत्नी कुठे आहे. अधीर होऊ नका बंधू, धीर धरा. सीता वहिनी जिथे कुठे असतील, सुरक्षित असतील. आमच्यावर विश्वास ठेवावा बंधू. आपले तेजपुंज, सुरक्षा कवच सदैव त्यांचे रक्षणच करेल. बंधू, आपणास निद्रेची आवश्यकता आहे. झोपावे. हे सूर्यदेव, आपण साऱ्या जगाला प्रकाशित करता, अंधाराचा नाश करता. आपण तर सर्व घटनांचे साक्षी आहात. आता आपणच सांगा, सत्य काय आहे. आमचे रघुवीर यमलोकी पोहोचले आहेत. सूर्यदेव सुद्धा हेच सांगतील की राम परलोकी गेला आहे. सीते, आम्हाला तुझ्या डोळ्यात अश्रू आवडत नाहीत. आम्ही तुला सदैव हसत खेळत प्रसन्न चित्त पाहू इच्छितो. सीते, आम्ही राक्षस आहोत, पण आमच्या समाजात पत्नी पतीला स्वामी म्हणते. म्हणून तूही आम्हाला स्वामी म्हणूनच संबोधित करत जा. तुझी इच्छा असेल तर तू अति प्रेमपूर्वक आम्हाला दशाननही संबोधू शकतेस. आम्ही तुला शुभ समाचार द्यायला आलो आहोत की अतिशीघ्र आपला विवाह होईल. हे सगळं तुझ्यासाठी आहे सीते, कारण आता तू त्रिलोकपती रावणाची पत्नी होणार आहेस. जेव्हा कधी तुझं मन विवाहासाठी तयार होईल, नववधूच्या रूपात आमच्याकडे ये. परंतु लक्षात ठेव सीते, 1 वर्षाची अवधी समाप्त होण्यात थोडाच वेळ उरला आहे. आम्हाला तुझ्यावर जबरदस्ती करायची नाही, परंतु सावधान करत आहोत. जर तू स्वेच्छेने आमच्या जवळ आली नाहीस तर आम्हाला इच्छा नसतानाही बलाचा प्रयोग करावा लागेल. आम्ही तुला शुभ समाचार द्यायला आलो आहोत की अतिशीघ्र आपला विवाह होईल.
आम्हाला तुझ्यावर जबरदस्ती करायची नाही, परंतु सावधान करत आहोत. जर तू स्वेच्छेने आमच्या जवळ आली नाहीस तर आम्हाला इच्छा नसतानाही बलाचा प्रयोग करावा लागेल. हे अग्निदेव, आपल्याला साक्षी मानून आम्ही प्रभू श्री रामांशी विवाह केला. आता त्यांच्या विना सर्व पुरुष आमच्यासाठी परपुरुष आहेत. म्हणूनच आपल्याला साक्षी ठेवून आम्ही हा प्रण करतो की आम्ही रघुवीर रामाची पत्नी जानकी सीता त्या दुष्ट राक्षसाच्या रावणाच्या अमंगल सावलीपासून वाचण्यासाठी आम्ही स्वतःला मृत्यूला समर्पित करतो आहोत. देवेंद्र, माता सीता मला संकटात टाकत आहेत. धैर्य धारण करा अग्निदेव. धैर्य? तुम्हाला काय वाटतं, मी प्रभू श्री रामांच्या क्रोधाचा बळी ठरू? अग्निदेव, या समयी देवी सीता रावणाच्या कुटील नीतीच्या पूर्णपणे प्रभावाखाली आहेत. त्यांचे हृदय आणि मस्तिष्कात द्वंद्व चालू आहे. त्या निर्णय घेऊ शकत नाही आहेत की काय संभव आहे आणि काय असंभव. तसं असेल तर सीता मातेला हे समजावून देणं आवश्यक आहे देवेंद्र, की श्रीराम जीवित आहेत, नाहीतर अनर्थ होईल. परंतु माता सीतेला हे कोण सांगणार? हनुमान आणि त्यांच्या अनुयायांना माता सीतेपर्यंत पोहोचायला वेळ लागेल. अशा परिस्थितीत आता आपल्यालाच काही करावे लागेल. असं वाटतं आहे माझ्या मनावर दाटलेलं हे प्रचंड मळब साऱ्या ब्रह्मांडावर पसरलं आहे. सीतेविषयी विचार करताना माझ्या मनात कुशंका का येत आहेत? का मी विचलित होत आहे? जसा जसा वेळ जातोय तसं तसं माझं स्थिर मन जास्तच अस्थिर होतंय. बंधू, सगळं कुशल तर आहे ना? लक्ष्मण, माझ्या मनात परत परत हा विचार का येतोय की सीता सुरक्षित नाही? सीतेच्या बाबतीत काही वाईट होणार नाही ना? मित्र सुग्रीवाचा तो साथीदार वानर सीतेच्या बाबतीत काही निरोप आणला नाही. बंधू, त्यांना जाऊन तर काहीच दिवस झाले आहेत. त्यांचा शोध नक्कीच सफल होईल. आपण काळजी करू नये. दिशा दिशा में सारे वानर सिया की खोज में निकले. जामु मंत्र अंगद बजरंगी दक्षिण ओर चले, दक्षिण ओर चले.
त्यागे, सारा जग सारे विसराए। राम काज में निस दिन बीते, सीता जी का ध्यान लगाए, सीता जी का ध्यान लगाए। अहो भाग्य हम कपियोनी के, राम काम जो आए। जन्म सफल हम सबका होगा, सिया खोज जो पाए, सिया खोज जो पाए। सीते, तू जर हे पेटते दिवे स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतःजवळ ठेवत असशील तर याचा काहीच लाभ होणार नाही। तू लंकेशांची पत्नी हो, यातच तुझे भले आहे। लंकेशांना प्रतिबंधित करायची तयारी सुरू आहे। प्रभू, क्षमा करा, आम्ही या जन्मी आपली साथ नाही देऊ शकलो। या दुष्ट राक्षसापासून वाचण्यासाठी आमच्या जवळ फक्त हाच उपाय आहे। प्रणाम प्रभू। मला असं का वाटतंय की सीतेवर काहीतरी संकट येणार आहे? कुठे ना कुठे काही ना काही अनर्थ होणार आहे। सीते,
मी स्वर्ग आणि धरतीवर निवास करणाऱ्या सर्व देवतांना प्रार्थना करतो की तुम्ही माझ्या सीतेचे रक्षण करा. हे महादेव, ब्रह्मदेव, इंद्रदेव, कृपया माझ्या पत्नीचे रक्षण करा. हे सर्व शक्तिमान अग्निदेव, मी आपल्या सर्वांना प्रार्थना करतो की सीतेचे सर्व आपत्तीपासून रक्षण करा. अग्निदेव, सृष्टीची भलाई यातच आहे की आपण आपला प्रभाव नष्ट करा. जशी आज्ञा इंद्रदेव. पुनश्च असे काही करण्याचा प्रयासही करू नका. आणि तुम्ही पण ऐका, हे जेव्हा तुमच्या नजरेसमोर घडत होतं तेव्हा तुम्ही काय निद्रिस्त होतात? जेव्हा 4 दिवस कारागृहात राहावं लागेल ना, तेव्हा नेहमी करताच सावधान व्हाल. आणि आता जे काही झालं ना, जर ते लंकेशांना समजलं तर तुमच्या असावधानतेमुळे तुम्हाला मृत्यूदंडही मिळू शकतो. आम्ही जे योजिले आहे आम्ही तेच करू. आम्ही लवकरच आमच्या प्राणांचा त्याग करू. लक्ष्मण, माझं मन पुन्हा पुन्हा संकेत देत आहे की माझा कोणी वानर साथी शीघ्र सीतेपाशी नाही पोहोचला तर अवश्य काही अनर्थ होणार. लक्ष्मण, जर सीतेला आम्ही येण्याची सूचना शीघ्र नाही मिळाली तर ती निश्चितच काही अनुचित करेल. बंधू वहिनी असं नाही लक्ष्मण, आज माझं मन जास्तच व्याकुळ होतंय. बंधू, आम्हास तर पूर्ण विश्वास आहे की आतापर्यंत महाराज सुग्रीवांच्या साथीदारांना सीता वहिनींबद्दलची एखादी शुभवार्ता नक्कीच मिळाली असेल. आपण अशा प्रकारे व्याकुळ होऊ नये बंधू. वानरराज सुग्रीवांनी उत्तर देशीची जी अंतिम नगरी सांगितली होती तिथेही आपण सीतामातेचा शोध घेतला आहे, परंतु इथे राक्षसांचे काहीच निशाणी नाही आहे. त्यामुळे रावणाने सीतामातेला इथे ठेवण्याची काहीच संभावना नाही आहे. तर चला, उत्तर दिशेच्या अंतिम कोणातही जाऊन आपण शोधू सीतामातेला. चला. पश्चिमेस आम्ही प्रत्येक स्थानावर शोधले, परंतु मातेचा कुठेही सुगावा लागला नाही. चला पुन्हा किष्किंधेला परतूया. परत किष्किंधेला जाऊन प्रभू श्रीरामांना काय तोंड दाखवणार? आपण पूर्व दिशेच्या अंतिम टोकावर आहोत. श्रीरामांनी आपल्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण त्यांच्या विश्वासाचे पात्र नाही ठरलो. काय सांगणार किष्किंधेला जाऊन की आम्ही सीतामातेला शोधू शकलो नाही? आम्ही सीतामातेंना न शोधता परत जाणार नाही युवराज अंगद. हनुमान, आपण दक्षिणेला खूप दूरवर पुढे आलो आहोत, परंतु आपल्याला अजूनपर्यंत ना रावणाची ना सीतेची काही बातमी हाती लागली आहे. परंतु इथे कोणास ठाऊकी नाही आहे की रावण नक्की राहतो कुठे. धीर सोडून काहीही होणार नाही युवराज अंगद. रावण आकाश मार्गाने भ्रमण करतो, म्हणून कदाचित त्याला कोणी ओळखत नसेल. म्हणूनच आपल्याला धीर सोडला नाही पाहिजे जांबुवंतजी. माझं मन तर सांगतंय की सीता मातेचे ठिकाण आपल्याला दक्षिण दिशेलाच मिळेल.
तुझा तर्क उचित आहे हनुमान. आम्ही सर्व हनुमानजींच्या सोबत आहोत. चला मार्गक्रमण करूयात. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. आज 30 दिवस पूर्ण झाले. सीतेची काहीच बातमी नाही. बघ लक्ष्मण, आज 30 दिवस पूर्ण झाले. माझ्या सीतेचा काही संदेश, काही संकेत नाही मिळाला. सीते, सीते, प्रणाम प्रभू. वानरांचा एक समूह परत आला आहे. लक्ष्मण, शेवटी ते माझ्या सीतेचा संदेश घेऊन आले आहेत. बंधू, वानरांना येताना पाहून मनात एक आशा निर्माण झालीये. असे वाटत आहे की हे सीता वहिनींविषयी एखादी शुभवार्ता नक्कीच घेऊन येत असतील. प्रणाम प्रभू. वीरवर, ही औपचारिकता सोडून मला सीतेविषयी काही बातमी सांगा. कुठे आहे ती? कशी आहे ती? तुम्ही सर्व पश्चिमेला गेला होतात ना? तुम्ही बोलत का नाही आहात वीर सुषेण? सांगा, काय बातमी आहे? क्षमा असावी प्रभू, परंतु पश्चिम दिशेस आम्हाला सीतामातेचा काहीही सुगावा लागला नाही. प्रभू, पूर्वेच्या अंतिम सीमेवर आम्ही जाऊन आलो, परंतु सीतामातेचा काहीही शोध नाही लागला. बंधू, आपण निराश होऊ नये. हनुमानाचे पथक अजूनही परतले नाही. ते दक्षिण दिशेस गेले आहेत. आशा करूया की त्यांना सीता वहिनींविषयी एखादा तरी संदेश किंवा समाचार नक्कीच मिळाला असेल. होय लक्ष्मण, आतापर्यंत तर हनुमानाला सीतेची सर्व माहिती मिळाली असेल आणि तो सीतेचा संदेश घेऊन सर्वांसोबत येत असेल. हो बंधू. आता जर आम्हाला काही खायला मिळालं नाही तर आपण जिवंत नाही राहणार. चला, जिथेपर्यंत जाऊ शकतो जाऊया. प्रयत्न तरी करा. आता तर आपणा सर्वांसाठी एक क्षण सुद्धा चालणं संभव नाहीये. तर आता आपण काय करावे?
हनुमान, आम्हाला विश्वास आहे की सीतापर्यंत आपण अवश्य पोहोचाल. सीतेचा संदेह मिटवण्यासाठी राम नाम असलेली ही मुद्रिका सीतेला दाखव. आपण सर्व इथेच थांबा. मी आपणा सर्वांसाठी जल आणि भोजनाची व्यवस्था करून येतो, म्हणजे आपण आपल्या ध्येयासमीप लवकर पोहोचू. परंतु हनुमानजी, आपण एकटेच? अंगद, मी प्रभू श्री रामांचा विश्वासू आहे. आता काहीही होऊ दे, मला तुम्हा सर्वांसोबत ध्येयापर्यंत पोहोचलेच पाहिजे. आपण सर्व इथेच विश्राम करा. आशा आहे जवळच काही खाण्यासाठी लवकरच मिळेल. आपण परत किष्किंधेला तोवर जाणार नाही जोपर्यंत माता सीतेचा शोध लागत नाही की त्या दुष्ट रावणाने माता सीतेला कुठे बंदिस्त ठेवला आहे. कशी आहेस प्रिये? आम्ही किती वेळा सांगितलं आहे तुला, आमच्या पुढे लाजणं बंद कर, कारण अतिशीघ्र आपण पती पत्नी असं वाटतं आमच्या अंतःपुरात येण्याची मनाची तयारी अजून केली नाहीस तू. लक्षात ठेव, आम्ही तुला दिलेली अवधी आता समाप्त होणार आहे. केवळ 3 दिवस बाकी आहेत 1 वर्षाची अवधी समाप्त व्हायला सीते. जर तू 3 दिवसात स्वेच्छेने आमच्या अंतःपुरात आली नाहीस तर आम्ही बलपूर्वक तुला आमची पत्नी बनवू. केवळ आमचे पती श्री राम हेच आमचे स्वामी आहेत. दुष्टा, तू आमच्या विषयी वाईट विचार करतोस. त्या विचाराने सुद्धा असं वाटतं की आम्ही अपवित्र होतोय. हसू नकोस अहंकारी. आम्हाला तुझ्या हसण्यात तुझ्या प्राणांची किंकाळी ऐकू येते. तुझ्या नीच कर्माचे फळ म्हणून तू यमलोकाच्या द्वारी तुझ्या मृत्यूला आवाहन करतोयस, आणि तुझा मृत्यू तुला लवकरच प्राप्त होईल, कारण तुझी बुद्धी, तुझे विचार आणि तुझे मन सर्व दूषित झाले आहेत, आणि याचा अंत लवकरच होईल. सीते, निश्चित तर हे आहे की या संपूर्ण भूलोकात रावणाचा अंत करणारा कोणीच नाही, आणि निश्चित हे सुद्धा आहे की अतिशीघ्र याच जन्मात आमचं आणि तुझं मिलन होईल. कदापि नाही. आमचे स्वामी अनंत आहेत, अनादि आहेत. मी सदैव त्यांचीच आहे, आणि मृत्यूनंतरही मी त्यांचीच असेन. सीते, आम्ही जेव्हा कधी तुला भेटतो तुझं तेज आणि तेजस्वी सौंदर्य पाहून पूर्वीपेक्षाही जास्त तुझ्यावर मोहित होतो.
आम्हाला तुझ्यासारखीच अग्निज्वाळेसारखीच पत्नी हवी. तुला तर आमची व्हावीच लागेल. आता रामाचा विचार आपल्या मनातून काढून टाक सीते. जो स्वतःला वाचवू शकला नाही तो तुला काय वाचवणार. तू जेवढा आमचा विरोध करतेस तेवढा तुला आपलंसं करण्याचा आमचा निश्चय दृढ होत जातो. जेवढ्या लवकर तू रामाला विसरशील तेवढं तुझ्यासाठी चांगलं असेल. कारण राम आता जिवंत नाही आणि कोणी दुसरा तुला वाचवायला येणार नाही. 3 दिवस. बंधू 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 थांबावे थांबावे. बंधू कुठे चाललात आपण? सीतेला शोधण्यास लक्ष्मण. काय? होय लक्ष्मण, मी एक क्षण अजून वाट बघू शकत नाही. बंधू थांबावे. बंधू. लक्ष्मण, 1 महिना ओलांडून गेला आहे. हनुमानाचा काही संदेश किंवा संकेत नाही आला. मी स्वतःला सीतेचा अपराधी समजू लागलोय लक्ष्मण. पण आता मीच आपल्या पत्नीची रक्षा करेन. मला हे काम दुसऱ्या कोणाला द्यायलाच नको होतं. बंधू, आपण तर धैर्याचे मूर्तिमंत उदाहरण आहात. विवेकाचे दुसरे रूप आहात. आपल्याला तर ज्ञात आहे ना बंधू की रावणाने सीतावहिनींना वायुमार्गाने नेले आहे. मग याचा अर्थ काय झाला? तो आपल्यापासून खूप दूर गेलाय बंधू. तर त्याचं निवासस्थान शोधण्यासही थोडासा वेळ लागेलच ना. हनुमान, जांबुवंत आणि अंगद यांचं पथक अजून आलेलं नाहीये. कदाचित त्यांना एखादा संकेत मिळाला असेल. बंधू, कृपा करून आपण जाऊ नये. त्यांना अजून थोडा वेळ द्यावा. माझे मन तर हेच सांगत आहे की हनुमान सीतावहिनींविषयी एखादा संदेश नक्कीच घेऊन येतील. हनुमानजींना येण्यास इतका उशीर का? ते आपला मार्ग तर चुकले नाहीत ना. हनुमान, युवराज अंगद, ते पहा, पवनपुत्र हनुमान आलेच. प्रभूंच्या कृपेने आपण सकुशल आहात हनुमान. जोवर माझे प्रभू श्रीराम माझ्या सोबत आहेत तोवर मला काहीही होऊ शकत नाही. हनुमान, ही फळं कुठे मिळाली तुला? इथेच जवळच एक गुहा आहे. तिथे जल आणि भोजन दोन्हीची व्यवस्था आहे. असं वाटत होते की जशी ती गुहा आपलीच प्रतीक्षा करीत आहे. चला तर मग पुढच्या यात्रेसाठी आवश्यक असणारे जल आणि फळ तिथूनच घेऊयात. म्हणजे कुठे थांबावं लागणार नाही. चला, आपण तिथे जाऊन आपले भोजन करूया. चला जाऊयात.
चला, ज्यांना जे काही हवं आहे ते उचला. मग आपल्याला आपल्या कार्यान्हेतू इथून निघायचं आहे. उचला. ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम नारायणाय नमः. मी मेरू सवर्णी यांची कन्या स्वयंप्रभा आपल्या सर्वांचे स्वागत करते. प्रणाम देवी. प्रणाम देवी. हे आमचे वृषिराज. मी आपणा सर्वांना ओळखते पवनपुत्र हनुमान. मी आपल्या सर्वांची प्रतीक्षाच करत होते. हनुमान, जामवंत, आपण सर्व ज्ञानी आहात आणि आपण या सर्व गोष्टी जाणताच की या पृथ्वीवर प्रत्येक प्राणी काही निश्चित उद्दिष्ट घेऊनच जन्म घेतो. ज्या कार्यासाठी प्रभूंनी श्रीराम अवतार घेतला त्या कार्यात सहाय्य करण्यासाठी आपल्या सर्वांचा जन्म झाला आहे आणि तुम्हा सर्वांची मदत करण्यासाठी माझा जन्म झाला आहे. हे वैभवशाली स्थान मयदानव याने बनविले आहे. तो हेमा नावाच्या अप्सरेवर मोहित झाला होता. त्याच्या या अपराधासाठी इंद्रदेवाने त्याला मृत्यूदंड दिला आणि हे स्थान हेमाला दिले. हेमाच्या या जागेची मी रक्षिका आहे आणि आपल्या सर्वांच्या कार्यसिद्धीसाठी मी आपली मदत करणार आहे. तुम्ही कशा प्रकारे आमची सहायता करू शकता देवी? आम्हाला सांगा, तुम्ही सर्व कोणाला शोधत आहात? आम्ही तर श्रीरामांच्या पत्नी माता सीतेच्या शोधात भटकत आहोत. श्री रामचंद्रांच्या पत्नीला शोधण्यासाठी कुठल्या दिशेला जायचं आहे हे मी तुम्हाला सांगू शकते. देवी, आपण शीघ्रच सांगावे की माता सीतेला आम्ही कोणत्या दिशेने शोधायला जावे. आपणास कुठेच जाण्याची आवश्यकता नाही हनुमान. फक्त आपण सर्वांनी आपले डोळे बंद करा. विश्वास ठेवा. आपण कृपया आपले डोळे बंद करा.